महामार्ग बसस्थानकातील सतर्कतेमुळे विदेशी दुचाकीची आग आटोक्यात, मोठा अनर्थ टळला. नाशिक शहरातील महामार्ग बसस्थानक परिसरात शनिवारी सायंकाळी 5:30 ते 6 वाजेदरम्यान पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका प्रवाशाच्या विदेशी बनावटीच्या दुचाकीला क्रमांक MH12 SP 2900 अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात घबराट पसरली होती. मात्र स्थानकावरील कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग तात्काळ आटोक्यात आणण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार आर्यन पाटील यांच्या मालकीच्या या दुचाकीने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रक KL लाड, DT शिंदे, RM मथुरे तसेच सुरक्षा रक्षक MK भाबरे, SD बागुल आणि P.N. वागडे यांनी तत्परता दाखवत स्थानिकातील अग्निशामक सिलेंडरचा वापर करून काही मिनिटात आग विझवली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुचाकीचे नुकसान झाले असून आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. विशेष म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेचा दावा करणाऱ्या महागड्या विदेशी बनावटीच्या वाहनांनाही अशा प्रकारच्या दुर्घटनांपासून पूर्णपणे सुरक्षितता नसल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. त्यामुळे वाहन कोणतेही असो त्याची नियमित तपासणी आणि सुरक्षिततेबाबतची खबरदारी घेणंही तितकंच आवश्यक असल्याचं मत व्यक्त होत आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.